नमस्कार, मी बाबा बेलापूरकर। आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज। आमचे एकजूट न्यूजचे शेवगाव तालुका प्रतिनिधी प्यारेलाल शेख यांनी दिलेल्या माहितीवरून आज शनिवार दिनांक 1/10/2025 रोजी शेवगाव येथील नवीन पाणी पुरवठा योजनेचा पाणी प्रेशरबाबत क्रमांक 6 मधील शास्त्रीनगर भागात फक्त 90 नळ कनेक्शनची पाणी प्रेशर टेस्टिंग घेण्यात आली। परंतु या पाणी प्रेशर टेस्टिंगचा पूर्ण फज्जा उडाला असे शेवगाव सर्वपक्षीय पाणी पुरवठा कृती समितीच्या निदर्शनास आले आहे। एका वाल्ववर 90 कनेक्शन अगदी तोडकं प्रेशर असेल तर 700 किंवा 800 नळ कनेक्शनसाठी किती प्रेशर असू शकते। तसेच पाणी पुरवठा अधिकारी यांचे म्हणणे आहे की नियोजित डायग्राममध्ये किमान 4 मीटर उंचीपर्यंत कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक मोटर न लावता आम्ही पाणी प्रेशरने देऊ शकतो। परंतु आजच्या टेस्टिंगमुळे सदरची योजना अतिशय फसवी आहे। म्हणजे एका वाल्ववर 700 ते 800 नळ कनेक्शन झाल्यावर ही टेस्टिंग घेण्यात यावी अशी सर्वपक्षीय पाणी पुरवठा कृती समितीकडून मागणी करण्यात आली आहे। यावेळी सर्वपक्षीय कृती समितीचे प्राध्यापक किसन चव्हाण, अरुण मुंडे, अरुण पाटील लांडे, प्रेमसुख जाजू, वजीर पठाण, कमलेश गांधी, शेख प्यारेलाल, कैलास तिजोरे, अविनाश देशमुख, किरण पुरनाळे, दिलीप वाघमारे, रज्जाक सय्यद तसेच पाणी पुरवठा समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते। मुख्याधिकारी विजया घाडगे, पाणी पुरवठा योजनेचे कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी प्राध्यापक किसन चव्हाण सर, अरुण मुंडे, अरुण पाटील लांडे, कमलेश गांधी, मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। त्याचे चलचित्र आम्ही पुढे देत आहोत। टाकीच्या जवळ आलो आपण, तिथं प्रेशर राहणार। आपलीच मागणी अशी आहे की मोटर पडली पाहिजे, उलट चांगलं ना म्हणून इलेक्शन लागले त्याच्यामध्ये आम्ही पुढे पुढे लागणार आहेत। सगळ्यांना माहिती आहे कोणी कोणासंग नाहीये, सगळे पक्ष ज्याच्या पद्धतीने लागणार आहेत। राजकारण बाजूला ठेवून गावाच्या मुद्द्यावर आम्ही भूमिका घेतली होती, आज पण हीच भूमिका राहील। उद्या इलेक्शन मध्ये शहरातली जी काही बहुचर्चित अशी पाणी पुरवठा योजना आहे ही मंजूर झाल्यापासून तर आतापर्यंत ही कायमस्वरूपी वादामध्येच आहे। तर म्हणजे ही योजना शेवगाव शहरातल्या नागरिकांना पुढच्या 30 वर्षासाठी दिली जाणार आहे आणि म्हणून सुरुवातीपासूनच आपापले पक्ष बाजूला ठेवून, पक्षीय जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वजण ही योजना प्रॉपर झाली पाहिजे आणि गेल्या अनेक वर्षापासून जे शेवगावकरांचे हाल आहेत ते परत 30 वर्ष होता कामा नये आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित आलो आणि डोळ्यामध्ये तेल घालून या नजरेकडे आम्ही लक्ष देतोय, बारीक अभ्यास करतोय आणि सुरुवातीपासून आम्ही सगळेजण सांगतोय की ही फॉल्टी आहे, चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करा। आज आता जसं अरुण भाऊनी सांगितलं, आज आम्ही शास्त्रीनगर भागामध्ये आलो। आज त्यांना टेस्टिंग घ्यायची होती। 8 इंची लाईन आहे, त्याला 90 कनेक्शन जोडलेले। आता 90 कनेक्शनची अवस्था आपण आता बघितली। सुरुवातीला सांगताना मला सांगितलं की ही योजना तुम्हाला दुसऱ्या माळावरती सुद्धा पाणी बिगर मुठीना जाईल, बरोबर ना? फोर्स मध्ये देऊ आम्ही, कारण आरोप होत होते हे राजकारण करतात, यांना योजना राबवू द्यायची नाहीये, हे जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करतात। आज आम्ही सगळेजण इथं आलेलो आहेत। इथं एजन्सीचे लोक आहेत, शिव मॅडम आहेत, आमचे सगळे जबाबदार नगरसेवक आहेत। या ठिकाणी आम्ही बघतोय, येताना बघितलं दुसरा माळ नाही, पहिला माळ नाही, 90 कनेक्शनलाच मोटर लावावी लागणार आहे। येता येताना शिव मॅडम म्हटलं की जर मोटर लावली तर आम्ही जप्त करू। आता मोटर लावल्याशिवाय 90 कनेक्शनला पाणीच भरता येणार नाही। याला आणखीन या एरियामध्ये 800 कनेक्शन द्यायचे आहेत। जर 800 कनेक्शनला 90 कनेक्शनला ही परिस्थिती असेल आणि जर 800 कनेक्शन दिले तर मला असं वाटतं एका वालवरती जर 800 कनेक्शन दिले तर शेवटी जुनी योजनाच आपली ग्रामपंचायतकालीन बरी होती अशी म्हणायची वेळ येईल आमच्यावर। त्यामुळे अजूनही आमच्या ग्रामस्थांना, शेवगावकरांना जे याच्यावरती टीका करतात, राजकारण करता म्हणतात, त्यांना माझं आव्हान आहे की आपण देखील विरोधाला विरोध करू नये, बाजूला ठेवा सगळं आणि शेवगावकरांचा विचार करून ही लाईन कशी प्रॉपर होईल, इथे नागरिकांना पाणी कसं मिळेल रोज, याचा विचार आपण केला पाहिजे। सगळ्यांनी एकत्रित येऊन योजना पुन्हा एकदा, आता मला असं वाटतं की आम्ही माननीय कलेक्टरांकडे गेलो, त्याची चौकशी समिती नेमली। 1-2 दिवसामध्ये सोमवारपर्यंतची समिती आली होती अधिकाऱ्यांची, त्यांचा अहवाल 2 दिवसामध्ये येणार आहे, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ते देणार आहेत।
शेवगावकरांसाठी तो अहवाल असणार आहे म्हणजे किती फॉल्टी आहेत जे आम्ही सांगत होतो ते मला असं वाटतं की आजच्या या सगळ्या टेस्टिंग मध्ये जाणवलं ही योजना फॉल्टी आहे. शेवगावकरांना पुरेसं पाणी मिळणार नाही आणि म्हणून आपण सर्वजण शेवगावकरांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. कन्सल्टंट कंपनी आणि जी ठेकेदार कंपनी आहे यांच्यामार्फत जे टेस्टिंग घेण्यात आलं 90 कनेक्शनचं शास्त्रीनगर भागामध्ये, तर एक प्रशासन म्हणून आपली याच्यावर काय भूमिका आहे, म्हणजे काय वाटलं तुम्हाला? माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण टेस्टिंग नियोजित केलेलं होतं. तर त्यानुसार आज टेस्टिंग घेण्यात आले. तर 90 कनेक्शनचं आम्ही टेस्टिंग घेतलेलं आहे. तर पहिल्या वॉलपासून शेवटच्या वॉलपर्यंत प्रेशर सेम होतं, पण फक्त जे म्हणावं तसं राष्ट्रीय कृती समितीचं म्हणावं त्यांचं म्हणणं असं आहे की दुसरा किंवा तिसरा मजला असेल तर तिथं पाणी येईल का नाही, आणि एक दुसरा त्यांचा मुद्दा होता की पण कमी प्रेशर राहील किंवा वर चढेल का नाही दुसऱ्या का तिसऱ्या मजल्यावर, हा एक मुद्दा होता. आणि दुसरा एक मुद्दा होता की पूर्ण झोनचं काम झाल्यानंतर हे प्रेशर ह्या वॉर्डमधलं तेवढंच मेंटेन राहील का. तर त्यासाठी आपल्याला एक पूर्ण झोन हे करून घेतले पाहिजेत, कनेक्शन पूर्ण करून त्यानुसार मग परत त्याची पूर्ण झोनची टेस्टिंग करणं हे आता आवश्यक बनलेलं आहे. कारण की सदरील आजची परिस्थिती पाहता 50% काम आपलं इथलं वॉर्डचं कनेक्शनचं झालेलं आहे, उर्वरित 50% झोनचं. आणि तेच मी ते सांगितलं ना की जोपर्यंत पूर्ण झोनचं काम ह्याला ना प्रत्येक ह्याला ना कंट्रोल वॉल आहेत ना ते सेट केलं असतं. प्रत्येक तुमचा जो भाग आहे त्याचा चढ उतार, आता इकडं चढ आहे तिकडं खाली उतार आहे, तिकडं प्रेशर जास्त आहे, कंट्रोल वॉल सेट केलेले असतात. बरोबर आहे, पण तरी आता 90च्या हिशोबाने तुम्ही कंट्रोल फास्ट करून दे ना, मला का ना तुम्ही आता सेटिंग देऊ राहिले की नाही आताच निवडून पाहुणीचीला नाही उडत. आम्ही वारंवार सांगतो ना तुम्ही झोन करताना टाक्याची लेवली पाहून का करीत नाही काम. तुम्ही आता सांगता ना टाकी पाणी तेवढं अटेंड झालं तुम्हाला 90च कनेक्शन दिले तुमचा डायग्राम काय सांगतोय 3 ते 4 मीटर पाणी उडत, बरोबर आहे, 1 मीटर सुद्धा नाही उडत झोन मध्ये. आता तुम्ही 90 कनेक्शन दिले, झोन तर बाजूलाच राहिला आणखी. तुम्ही ते ऐका अर्ध्या टाकी सांगत असेल तर तुम्हाला 800 कनेक्शन द्यायचे, तुम्ही फक्त 90 वर राहिले. 90 कनेक्शनचे हे तुम्हाला पाणी उडवलं दिसणारच, पण जेव्हा झोनचं कनेक्शन तेव्हा 700-800 कनेक्शन राहते. ती टेस्टिंग जर आपण केली 700-800 नळाला जर पाणी वर आलं तर ती खरी समजायची. या टेस्टिंगला काही महत्व नाही. 8 इंचीची पाईपलाईन त्याला डायरेक्ट 4 इंचीची पाईपलाईन झोन घ्या त्यांना म्हणलं 8 इंचीला 4 इंच एक झोनला साधारण 800 ते 700 कनेक्शन. ते 800-700 कनेक्शनला त्यांच्या मेन वॉलवरून जाऊ पाणी.